नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनकर DL HM कॉलेज कराड या ठिकाणी आपण जनरल इन्शुरन्स पेपर 3 यामधला मागच्या तासाला मोटार विमा म्हणजे काय, जर एखाद्या व्यक्तीला मोटारीचा विमा घ्यावयाचा असेल तर मोटार विमा घेण्याची कार्यपद्धती कशी असते या कार्यपद्धतीचा मागच्या तासाला आपण अभ्यास केलेला आहे. मोटार विमा म्हणजे काय तर आपल्या स्वतःच्या वाहनाने जर एखाद्या त्रयस्थ व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेचं काही नुकसान झालं तर झालेलं नुकसान भरून मिळावं यासाठी आपण विमा कंपनीकडे जो विमा घेत असतो त्या विम्याला मोटारीचा विमा असं म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीला जर आपल्या मोटारीचा विमा घ्यावयाचा असेल तर त्यासाठी काय काय करावं लागतं, 4-5 मुद्दे आपण पाहिलेले होते. यामध्ये प्रस्ताव अर्ज सुरुवातीला भरावा लागतो. विमा कंपनीकडे जो छापील स्वरूपाचा प्रस्ताव अर्ज असतो, हा छापील स्वरूपाचा प्रस्ताव अर्ज विमेदाराने भरून तो विमा कंपनीकडे सादर करावयाचा असतो. ह्या प्रस्तावावर विमा कंपनी विचार करत असते आणि त्याचा विमा स्वीकारावा किंवा स्वीकारू नये हे विमा कंपनी ठरवत असते. आणि जर त्याचा विमा स्वीकारावयाचं ठरवलं तर त्याला विमा हप्ता किती आकारावा त्या पद्धतीने तेवढा विमा हप्ता भरावयास विमा कंपनी सांगत असते. त्यानंतर तिसरा मुद्दा पाहिलेला होता विमा हप्ता भरणे, म्हणजे विमेदाराला जो विमा हप्ता आकारलेला असतो तो विमेदाराने विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये भरावयाचा असतो. असा हप्ता भरल्यानंतर विमेदार आणि विमा कंपनी या दोघांच्या मध्ये मोटार विम्याचा करार झाला असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर विमा कंपनी विमेदाराला हप्ता भरल्याची जी पावती देते त्या पावतीला आपण कव्हर नोट असं म्हणतो, कारण ही कव्हर नोट पक्की विमा पॉलिसी तयार होण्यासाठी काही अवधी लागत असतो. या अवधीमध्ये जर मोटार वाहनाचे काही नुकसान झाले तर झालेले नुकसान भरून मिळावे यासाठी ही कव्हर नोट अतिशय उपयुक्त असते. आणि शेवटी विमा कंपनी काय करते, विमा पॉलिसी तयार करते आणि अशी ही विमा पॉलिसी विमेदाराच्या पत्त्यावर त्याला घरी पाठवून देत असते. या पॉलिसीवर विमेदाराचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, त्याने ज्या वाहनाचा विमा घेतला आहे त्या वाहनाचा तपशील असतो, त्या वाहनाचा नंबर असतो, चेसिस नंबर असतो, वाहनाची रक्कम असते, किती रकमेचा विमा घेतला, कोणती विमा पॉलिसी घेतलेली आहे इत्यादी सर्व तपशील या पॉलिसीवर लिहिलेला असतो. आणि या पॉलिसीच्या पाठीमागे मोटार विमा पॉलिसीच्या ज्या काही अटी आहेत या सर्व अटी छापील स्वरूपामध्ये लिहिलेल्या असतात. आणि अशी ही पॉलिसी विमेदार आणि विमा कंपनी या दोघांच्यामध्ये करार झाल्याचा कायदेशीर पुरावा म्हणून ही पॉलिसी विमेदाराला दिली जाते. आता आज आपण मोटार विम्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या विमा पॉलिसी दिल्या जाणार आहेत या पॉलिसींचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी सर्वसाधारणपणे मोटार विम्याच्या 3 विमा पॉलिसी दिल्या जातात. यामध्ये पहिला पॉलिसीचा प्रकार सांगितलेला आहे फक्त कायद्याप्रमाणे विमा पॉलिसी, फक्त कायद्याप्रमाणे विमा पॉलिसी. बाय ओनली ॲक्ट ओनली इन्शुरन्स पॉलिसी, ॲक्ट ओनली इन्शुरन्स पॉलिसी. आता ही कायद्याप्रमाणे मोटार विमा पॉलिसी जी आहे या पॉलिसीनुसार जर विमेदाराच्या मोटार गाडीला अपघात झाला तर असा अपघात झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या असमर्थ ठरली तर त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबाला मोटार मालकाने ठराविक रक्कम भरपाई म्हणून द्यावी लागत असते. परंतु मोटार गाडीचा जो मालक असतो त्या मालकाने जर आपल्या मोटारीचा विमा कंपनीकडे घेतलेला असेल तर अशी रक्कम मोटार मालकाला किंवा ज्याचं नुकसान झालेलं आहे त्या व्यक्तीला विमा कंपनी भरून देत असते. यासाठी मोटारीचा मालक विमा कंपनीकडे आपल्या मोटारीचा विमा उतरवित असतो.
या ठिकाणी या पॉलिसीमध्ये मोटार गाडीच्या उपयोगासंबंधीची सर्व माहिती देण्यात आलेली असते. त्याचबरोबर जो ड्रायव्हर मोटर चालवणार आहे त्या ड्रायव्हरचं नाव त्यामध्ये दिलेलं असतं. तसेच विमा पॉलिसीच्या पाठीमागे सर्व अटी लिहिलेल्या असतात. पॉलिसीत नमूद केलेल्या ड्रायव्हरचं वय काय आहे ते वय त्यामध्ये दिलेलं असतं. अन्य व्यक्तीने वाहन चालवलं आणि म्हणजे या ड्रायव्हरशिवाय दुसऱ्या ड्रायव्हरनं जर ते वाहन चालवलं आणि त्या वाहनाचा अपघात झाला तर झालेलं नुकसान भरून देण्याची जबाबदारी ही विमा कंपनीवर राहत नाही. ज्या मालकानं वाहन घेतलेलं आहे, ज्या वाहनाचा आपण विमा कंपनीकडे घेतलेला आहे, त्यावेळी विमा पॉलिसीमध्ये जो ड्रायव्हर ते वाहन चालवणार आहे त्या ड्रायव्हरचं नाव नमूद करावयाचं असतं. आणि त्या ड्रायव्हरशिवाय अन्य ड्रायव्हरनं वाहन चालवलं आणि वाहनाचा अपघात झाला तर झालेलं नुकसान भरून देण्यासाठी विमा कंपनी जबाबदार राहणार नाही. तर अशा पद्धतीने ही कायद्याप्रमाणे जी विमा पॉलिसी आहे, म्हणजेच मोटार मालकाच्या चुकीमुळे एखाद्या त्रयस्थ व्यक्तीच्या जीविताची हानी झाली तर त्या त्रयस्थ व्यक्तीला नुकसान भरून देण्याची जबाबदारी मोटार मालकावर असते. मग ही जबाबदारी विमा कंपनीकडे डायव्हर्ट करण्यासाठी मोटारीचा मालक काय करतो, विमा कंपनीकडे आपल्या मोटारीचा विमा उतरवत असतो. आणि असा विमा उतरवल्यानंतर जर अपघात झालेला असेल तर झालेलं नुकसान विमा कंपनी त्या त्रयस्थ व्यक्तीला किंवा त्या त्रयस्थ व्यक्तीच्या कुटुंबाला भरून देत असते. तर अशी फक्त कायद्याप्रमाणे विमा पॉलिसी आहे. दुसरी पॉलिसी आहे तृतीय पक्ष विमा पॉलिसी. तृतीय पक्ष विमा पॉलिसी थर्ड पार्टी इन्शुरन्स. आता ही मोटार विम्याची दुसरी जी विमा पॉलिसी आहे, या पॉलिसीनुसार मोटार अपघातामध्ये त्रयस्थ व्यक्तीच्या वित्त आणि जीविताची हानी झाल्यास त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या नुकसान भरपाईसाठी आपण कायद्यातील किमान रक्कम जी आहे, म्हणजे या पहिल्या पॉलिसीनुसार ही रक्कम पुरेशी पडत नाही. मग अशा वेळी विमा कंपनीने कायद्यातील किमान रक्कम भरून दिल्यानंतर जी वरची रक्कम आहे ती मोटार मालकास स्वतः सहन करावी लागते किंवा मोटार मालकाने त्या त्रयस्थ व्यक्तीला भरून द्यावी लागत असते. मग अशी रक्कम मोटार मालकाला स्वतःला सहन करावी लागू नये यासाठी आणि ती देखील विमा कंपनीने भरून द्यावी असं जर मोटार मालकास वाटत असेल तर कायद्यातील किमान रकमेपेक्षा जी जास्त रक्कम आहे त्या जास्त रकमेचा विमा मोटार मालकाने जर विमा कंपनीकडे मागितलेला असेल तर त्या पॉलिसीला तृतीय पक्ष विमा पॉलिसी असं म्हटलं जातं. ही पहिली जर फक्त पॉलिसी घेतली असेल तर कायद्यामध्ये जेवढी रक्कम दर्शवलेली आहे तेवढीच रक्कम नुकसान भरपाईपोटी विमा कंपनी देते. समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि आता समजा या पॉलिसीप्रमाणे 50,000 रुपये नुकसान भरून द्यायचं असं असेल, परंतु त्या त्रयस्थ व्यक्तीनं 1,00,000 रुपयाचा दावा दाखल केला तर वरची जी 50,000 रक्कम आहे ही रक्कम या पॉलिसीनुसार विमा कंपनी देणार नाही. या पॉलिसीप्रमाणे फक्त 50,000 भरून देईल. मग राहिलेले 50,000 रुपये विमेदाराला स्वतःला सहन करावे लागतील, त्याने ते भरून द्यावे लागतील. मग अशी रक्कम त्याला भरून द्यावी लागू नये यासाठी मोटारीचा मालक विमा कंपनीकडे तृतीय पक्ष विमा पॉलिसी उतरवत असतो. कायद्यातील रक्कम भरून दिल्यानंतर जी काही वरची नुकसान भरपाईची रक्कम राहिलेली असेल ती रक्कम या तृतीय पक्ष विमा पॉलिसीनुसार विमा कंपनी त्या त्रयस्थ व्यक्तीला भरून देत असते. म्हणून या पॉलिसीला पहिल्या पॉलिसीपेक्षा थोडासा विमा हप्ता जास्त असतो. तर अशी तृतीय पक्ष विमा पॉलिसी आहे. तिसरी पॉलिसी सांगितलेली आहे व्यापक विमा पॉलिसी.
व्यापक विमा पॉलिसी म्हणजेच कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी. आता नावाप्रमाणेच ही विमा पॉलिसी व्यापक आहे. या पॉलिसीमध्ये अनेक धोके कव्हर करण्यात आलेले असतात. त्यामुळे ही विमा पॉलिसी पहिल्या 2 पॉलिसीपेक्षा फारच व्यापक असून या पॉलिसीद्वारे सर्व प्रकारचे संरक्षण दिले जात असते. अर्थात या पॉलिसीला पहिल्या पॉलिसीपेक्षा विमा हप्त्याची रक्कमसुद्धा थोडीशी जास्त असते. मग आता या पॉलिसीखाली कोणकोणत्या प्रकारचे नुकसान विमा कंपनी भरून देत असते, तर यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला असा सांगता येईल, मोटारीचा जो ड्रायव्हर आहे या ड्रायव्हरला द्यावी लागणारी नुकसान भरपाई या पॉलिसीनुसार विमा कंपनी भरून देत असते. समजा मोटारीच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला तर त्या ड्रायव्हरच्या कुटुंबियांना जी काही नुकसान भरपाई असेल ती विमा कंपनी भरून देत असते. त्याचबरोबर दुसरं नुकसान कुठलं दिलं जातं, तर अपघातामुळे जर वाहनाचे काही नुकसान झाले, त्याचबरोबर वाहन दुरुस्त करण्यासाठी येणारा जो खर्च आहे हा खर्च या पॉलिसीनुसार विमा कंपनी भरून देत असते. त्याचबरोबर वाहनाला आग लागणे, वाहनाची चोरी होणे इत्यादीमुळे जर वाहनाचे काही नुकसान झाले तर झालेले नुकसान या पॉलिसीप्रमाणे विमा कंपनी भरून देत असते. चौथा नुकसान आहे, अपघातामध्ये जर एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला इजा झाली किंवा शारीरिक अपाय झाला तर त्या व्यक्तीच्या वैद्यकीय उपचाराचा जो काही खर्च आहे हा खर्च विमा कंपनी भरून देत असते. अपघात झाल्यानंतर ते वाहन वाहून दुसरीकडे न्यावयाचे असेल, तर समजा कराडमधली गाडी वाहन आहे आणि त्याचा इकडं पुण्याकडे ॲक्सिडेंट झालेला आहे. आता ते वाहन पुण्याहून इकडं कराडला आणावं लागेल वाहून, त्याची मोडतोड झालेली आहे. मग ते वाहन वाहून आणण्याचा जो काही खर्च असेल तो खर्चसुद्धा या पॉलिसीनुसार विमा कंपनी भरून देत असते. त्याचबरोबर त्रयस्थ व्यक्तीच्या चुकीमुळे मोटार वाहनाचे नुकसान झाल्यास त्रयस्थावर जर कोर्टात दावा दाखल केला तर त्या कोर्ट कचेरीचा जो काही खर्च येणार असतो विमेदाराला तो खर्चसुद्धा या पॉलिसीनुसार भरून दिला जातो. तर अशा अनेक प्रकारचे नुकसान या पॉलिसीखाली कव्हर केले जाते. त्यामुळे ही पॉलिसी व्यापक आहे आणि म्हणून या पॉलिसीला व्यापक विमा पॉलिसी असं म्हटलं जातं. आता या पॉलिसीखाली काही धोके वगळलेले आहेत, कारण या धोक्यामुळे झालेले नुकसान विमा कंपनी भरून देत नाही. यामध्ये कुठले कुठले धोके आहेत, समजा आपण आपल्या वाहनाचा विमा कंपनीकडे विमा घेतलेला आहे आणि आपल्या वाहनाचा अपघात भारताच्या बाहेर झाला तर असं होणारं नुकसान या पॉलिसीखाली भरून दिलं जात नाही. त्याचबरोबर परवाना नसताना चालकाने मोटार चालवली, त्याचा वाहन परवाना नाही वाहन चालवण्याचा, आणि त्यानं मोटर चालवली आणि वाहनाचा अपघात झाला तर अशा वेळीसुद्धा विमा कंपनी ते नुकसान भरून देत नाही. युद्ध, संप, दंगे, उठाव, भूकंप, पूर या संकटामुळे जर वाहनाचं काही नुकसान झालेलं असेल तर असं नुकसानसुद्धा भरून देण्याची जबाबदारी विमा कंपनीवर येत नाही. परंतु यामधील काही धोक्यांना जास्तीचा विमा हप्ता भरून विमा कंपनी संरक्षण देत असते. मग जादा हप्ता भरून विमा कंपनी कुठल्या धोक्यांना संरक्षण देते, तर यामध्ये दंगे, लष्कराचा उठाव यामुळे वाहनाचं झालेलं नुकसान जर जास्तीचा हप्ता भरला तर विमा कंपनी भरून देते. खाजगी वाहनाने केलेल्या प्रवासातील सामानाचा विमा, मोटार वाहन जर खाजगी असेल, स्वतः विमेदार आणि प्रवासी यांचा वैयक्तिक अपघात विमा
यासाठी जर जास्तीचा विमा हप्ता भरलेला असेल तर विमा कंपनी या व्यापक विमा पॉलिसीखाली संरक्षण देत असते. तर अशा पद्धतीचे हे मोटार विमा पॉलिसीचे 3 प्रकार आहेत. आता यानंतर पुढचा भाग जो यामधला आहे, अपघात न केल्यास बोनस, नो क्लेम बोनस त्याला म्हणतात. अपघात न केल्यास बोनस. यालाच काय म्हणतात, नो क्लेम बोनस. तुम्हाला बऱ्याच वेळा टिपालयामध्ये वगैरे नो क्लेम बोनस अशी टीप विचारली जाते 4 मार्काला. आता नो क्लेम बोनस म्हणजे काय, तर सुरक्षित मोटर ड्रायव्हिंगला उत्तेजन देण्यासाठी आणि विमा कंपनीची हानी भरण्याची रक्कम कमी करण्यासाठी विमा कंपनी विमेदाराला बोनस देत असते. बोनस देते म्हणजेच विमा हप्त्यामध्ये सूट देत असते. मग अशी देण्यात येणारी जी सूट आहे त्याला नो क्लेम बोनस असं म्हटलं जातं. आता हा नो क्लेम बोनस किती दिला जातो, तर विमेदाराच्या वाहनाचा पूर्वीच्या काळात अपघात झालेला नसेल आणि त्याने विमा कंपनीकडून कोणतीही नुकसान भरपाई घेतलेली नसेल तरी त्याला विमा हप्त्यामधून सूट देण्यात येते. विमेदाराने आपल्या मोटारीचा विमा घेतल्यानंतर जर त्या वाहनाला 1 वर्षात अपघात झालेला नसेल आणि हानीभरण करून घेतलेलं नसेल तर पहिल्या वर्षी विमा कंपनी विमा हप्त्यामधून 20% सूट देते, नो क्लेम बोनस देते. म्हणजे तुम्ही नवीन वाहन घेतलं, पहिल्या वर्षी विमा उतरवला, पहिल्या वर्षामध्ये तुमच्या वाहनाला अपघातच झालेला नाही आणि दुसऱ्या वर्षी तुम्ही विमा हप्ता भरावयास गेला तर जेवढा विमा हप्ता तुम्हाला बसेल त्यामधून 20% विमा हप्ता वजा केला जाईल आणि राहिलेलाच विमा हप्ता तुम्ही विमा कंपनीला भरावयाचा आहे. त्याचबरोबर जर दुसऱ्याही वर्षी अपघात झाला नाही तर विमा कंपनी त्या विमेदाराला 30% एवढी विमा हप्त्यामध्ये सूट देते. तिसऱ्या वर्षी जर अपघात झाला नाही तर 45% एवढी विमा हप्त्यामध्ये सूट दिली जाते. आणि 4 वर्षात जर अपघात झाला नाही 4थ्याही वर्षी तर तिथून पुढे विमा कंपनी काय करते, 50% एवढी विमा हप्त्यामध्ये सूट देते. मग ही जी सूट विमा हप्त्यामध्ये विमा कंपनी देत असते यालाच काय म्हणतात, नो क्लेम बोनस असं म्हणतात. बोनस म्हणजे तुम्हाला काय रोख रक्कम विमा कंपनी देत नाही, तुम्हाला विमा हप्त्यामध्ये सूट देते. मग ही जी सूट दिली जाते या सुट्टीलाच नो क्लेम बोनस असं म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये टिपालयामध्ये वगैरे विचारलं जातं किंवा थोडक्यात उत्तरे लिहा, 4 मार्काला सुद्धा विचारलं जातं नो क्लेम बोनस म्हणजे काय किंवा अपघात न केल्यास बोनस म्हणजे काय. तर या ठिकाणी मोटार विम्यामध्ये हा बोनस दिला जातो आणि हा बोनस म्हणजे विमा हप्त्यामध्ये विमेदाराला देण्यात येणारी सूट. पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 30%, तिसऱ्या वर्षी 45% आणि 4थ्या वर्षापासून पुढे 50% एवढी सूट दिली जाते. जर तुमच्या वाहनाला पहिल्या वर्षी तुम्ही अपघात केलेला असेल तर ही अशी सूट तुम्हाला विमा हप्त्यामध्ये दिली जात नाही. तर याला नो क्लेम बोनस असं म्हटलं जातं. आणि या टॉपिकमधला शेवटचा भाग आहे तो म्हणजे मोटार विमा हानीभरण पद्धत. मोटार विमा हानीभरण पद्धत किंवा नुकसान भरपाई मिळवण्याची कार्यपद्धत. तुमच्या मोटारीला अपघात झाला तर विमा कंपनीकडून नुकसान भरपाई कशी मिळवली जाते या पद्धतीचा आपणाला अभ्यास यामध्ये करावयाचा आहे. याला क्लेम प्रोसिजर ऑफ मोटर इन्शुरन्स असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी ज्यावेळी विमेदाराच्या मोटारीला अपघात होतो यामध्ये पहिला मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे अपघाताची सूचना द्यायची.
अपघाताची सूचना देणे. विमेदाराच्या वाहनाला जर अपघात झाला तर अपघाताची सूचना म्हणजे अपघात झाल्याबरोबर त्याची सूचना विमेदाराने विमा कंपनीला फोनवरून दिली तरी सुद्धा चालू शकते. या ठिकाणी अशी सूचना त्याने तात्काळ देणं आवश्यक आहे. अपघातामध्ये चूक त्याची स्वतःची असो किंवा समोरच्या व्यक्तीची असो, कुणाचीही चूक असली तरीसुद्धा ही अपघाताची सूचना ताबडतोब विमेदाराने विमा कंपनीला देणे हे विमेदारावर बंधनकारक करण्यात आलेलं आहे. कारण तुम्हाला अपघात झाला आणि तुम्ही विमा कंपनीला कळवलंच नाही आणि 10-15 दिवसांनी तुम्ही नुकसान भरपाई मागण्यासाठी गेला, विमा कंपनीला याची काही कल्पना नाही, अशावेळी विमा कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई देणार नाही. तर जेव्हा विमेदाराच्या वाहनाला अपघात होतो त्यावेळी विमेदाराने ताबडतोब विमा कंपनीला ही अपघाताची सूचना देणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा सांगितलेला आहे क्लेम फॉर्म भरणे. क्लेम फॉर्म भरणे. आता या ठिकाणी अपघाताची सूचना विमा कंपनीला मिळाल्याबरोबर विमा कंपनी काय करते, विमेदाराला नुकसान भरपाई देता यावी यासाठी विमा कंपनीकडे जे छपील क्लेम फॉर्म असतात, हे छपील क्लेम फॉर्म विमेदाराला विमा कंपनी देत असते. मग असे क्लेम फॉर्म विमेदाराने भरावयाचे असतात. त्यामध्ये जी काही माहिती विचारलेली असते ती सर्व खरी माहिती विमेदाराने त्या क्लेम फॉर्ममध्ये भरावयाची असते आणि अशी माहिती भरून हे क्लेम फॉर्म विमेदाराने विमा कंपनीला पाठवावयाचे असते. असे क्लेम फॉर्म विमा कंपनीकडे आल्यानंतर विमा कंपनी काय करते, आपले सर्वेयर्स अपघाताच्या ठिकाणी पाठवून देत असते आणि सर्वेयर्स त्या वाहनाची पूर्ण पाहणी करत असतात. मग वाहनाची पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर त्यांच्या ध्यानात येतं नक्की चूक कुणाची आहे, आपल्या विमेदाराची चूक आहे का दुसरं जे वाहन धडकलेलं आहे त्या वाहनाची चूक आहे इत्यादी सर्व माहिती हे सर्वेयर्स गोळा करत असतात आणि सर्वेयर्स आपला अहवाल तयार करून तो विमा कंपनीला सादर करत असतात. मग त्यामध्ये किती गाडीचं नक्की नुकसान झालेलं आहे, विमेदाराने क्लेम फॉर्ममध्ये नुकसान किती दिलेलं आहे, दोन्हीत काही तफावत दिसते का विमेदाराने आकडा फुगवून दिलेला आहे, हे विमा कंपनीच्या सर्व ध्यानामध्ये येत असतं. यासाठी विमा कंपनी आपले सर्वेयर्स अपघाताच्या ठिकाणी पाठवून संपूर्ण वाहनाची तपासणी करत असतात आणि त्यानुसार प्रत्यक्षात विमेदाराच्या वाहनाचे किती नुकसान झालेले आहे हे सर्वेयर्स विमा कंपनीला कळवत असतात. त्यानंतर तिसरा मुद्दा पोलीस रिपोर्ट पाठवून द्यावा लागतो. पोलीस रिपोर्ट पाठविणे. या ठिकाणी क्लेम फॉर्म विमेदाराने भरून दिल्यानंतर विमेदाराच्या पॉलिसीला किंवा विमेदाराच्या हानीला पॉलिसीचे संरक्षण आहे किंवा नाही हे विमा कंपनी पाहत असते. विमेदाराची विमा पॉलिसी सुरू आहे का, किती तारखेला विमा घेतला आहे, पॉलिसीची मुदत कधी संपल्या, पॉलिसीचं रिन्युएशन केलेलं आहे किंवा नाही हे विमा कंपनी पाहत असते. आणि मग या हानीला विमेदार जबाबदार आहे का त्रयस्थ व्यक्ती जबाबदार आहे हे ठरवलं जातं. जर एखादी वाहनाची हानी जर मोठी झालेली असेल तर त्याचा पोलीस पंचनामा करून घ्यावा लागतो. किरकोळ हानी असेल तर पोलीस पंचनाम्याची आवश्यकता नसते, परंतु विमेदाराच्या वाहनाचे जर जास्त नुकसान झालेले असेल तर विमेदाराने त्या वाहनाचा पोलीस पंचनामा करून घ्यावयाचा असतो आणि पोलीस पंचनाम्याची एक प्रत त्याने विमा कंपनीला सादर करावयाची असते. या ठिकाणी पुढचा मुद्दा सांगितला आहे वाहन दुरुस्तीचा तपशील देणे. वाहन दुरुस्तीचा तपशील देणे. आता या ठिकाणी विमेदाराने पोलीस रिपोर्टची प्रत विमा कंपनीला सादर केल्यानंतर विमेदाराच्या वाहनाची जी हानी झालेली आहे
या हानीचा आणि वाहन दुरुस्तीच्या खर्चाचा तपशील विमेदाराने विमा कंपनीला सादर करावा लागत असतो. जर विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त खर्च झालेला असेल तर विमेदार वाहनाची दुरुस्ती परस्पर करू शकत नाही. जर विमेदाराचं वाहन असेल 1,00,000 रुपयाचं आणि वाहन दुरुस्ती करण्यासाठी 1,00,000पेक्षा जर जादा खर्च होत असेल तर अशी दुरुस्ती परस्पर विमेदाराने करून घेता कामा नये. ते वाहन विमा कंपनीकडे सादर करावयाचे असते आणि मग विमा कंपनी काय करायचे ते विमा कंपनी ठरवत असते. यासाठी परस्पर त्याने वाहनाची दुरुस्ती करून घेऊ नये असं सांगितलेलं आहे. मग विमा कंपनी आपले सर्व्हेर्स त्या ठिकाणी पाठवत असते, वाहनाची पाहणी करत असते आणि नंतरच जर सर्व्हेयर्सनी सांगितलं की बाबा हे दुरुस्त करून होईल तर मग विमेदाराने ते वाहन दुरुस्त करून घ्यावयाचे असते. आणि असे वाहन दुरुस्त करण्यासाठी विमा कंपनीचे जे वर्कशॉप सांगेल त्या वर्कशॉपकडे ते वाहन पाठवून द्यावयाचं असतं आणि वाहनाची दुरुस्ती करावयाची असते. त्यानंतर जर त्रयस्थाची हानी झाल्यास प्रकरण काळजीपूर्वक हाताळावं लागत असतं. काही वेळा अपघातासाठी विमेदार जबाबदार असतो की त्रयस्थ व्यक्ती जबाबदार असते हे ठरवणं कठीण जातं. मग अशा त्रयस्थाची हानी झाल्यास त्याच्या वाहनाची आणि मालमत्तेची हानी याचा तपशील विमा कंपनीला सादर करावा लागत असतो. मोटार अपघातामध्ये कोणत्याही माणसाचा मृत्यू झालेला असेल किंवा कोणतीही व्यक्ती जखमी झालेली असेल तर मोटार ड्रायव्हरने त्याची वर्दी विमा कंपनीकडे द्यावी लागत असते. अपघातासाठी विमेदार किंवा मोटारीचा ड्रायव्हर जबाबदार आहे असं जर कोर्टानं निर्णय दिला तर त्रयस्थ व्यक्तीला हानी भरून देण्याची जबाबदारी ही विमा कंपनीवर पडत असते. त्याचबरोबर या विमा कंपनीच्या संमतीशिवाय विमेदाराने त्रयस्थ व्यक्तीला परस्पर नुकसान भरपाई देऊ नये. समजा अपघात झाला, त्रयस्थाचं नुकसान झालं, त्रयस्थानं त्याला 5-25 हजार रुपये नुकसान दे म्हणून सांगितलं आणि त्यानं दिलं आणि पुन्हा त्यानं विमा कंपनीकडे बाबा मी या त्रयस्थ व्यक्तीला नुकसान भरपाई दिलेली आहे, मला ते नुकसान भरून मिळावं असं सांगितलं तर असं नुकसान विमा कंपनी भरून देणार नाही. म्हणून त्रयस्थ व्यक्तीचं नुकसान झाल्यास विमेदाराने परस्पर त्रयस्थ व्यक्तीला नुकसानीची रक्कम देऊ नये, कारण ती नंतर जबाबदारी विमा कंपनीवर राहत नाही. त्याचबरोबर अपघात झाल्यामुळे त्रयस्थ व्यक्तीने विमेदारावर कोर्टामध्ये दावा दाखल केला तर अशा नुकसान भरपाईची नोटीस पाठवलेली असेल तर त्या नोटिसीची सूचना विमेदाराने विमा कंपनीला ताबडतोब कळवणं आवश्यक असतं. आणि शेवटचा मुद्दा सांगितला नुकसानीची रक्कम देणे. नुकसानीची रक्कम देणे या ठिकाणी या वरील सर्व कागदपत्रांची विमेदाराने विमा कंपनीकडे पूर्तता केल्यानंतर विमा कंपनी त्या विमेदाराचा क्लेम फॉर्म आणि तज्ज्ञ सर्व्हेयर्सनी दिलेला जो रिपोर्ट आहे या दोन्ही रिपोर्टची बारकाईने पाहणी करत असते आणि नक्की विमेदाराचं नुकसान किती झालेलं आहे हे विमा कंपनी या 2 फॉर्मवरून ठरवत असते. आणि मग एकदा कन्फर्म झालं की एवढी नुकसान झालेली आहे, विमा कंपनी काय करते तेवढ्या रकमेचा चेक तयार करते आणि तो चेक विमेदाराला देत असते. तर अशा पद्धतीने मोटार विम्यामध्ये जर एखाद्या वाहनाचं अपघातामुळे नुकसान झालेलं असेल तर नुकसान भरून देण्याची ही पद्धती सांगितलेली आहे. यामध्ये आणखीन एक शेवटचा मुद्दा सांगितलेला आहे, नॉक टू नॉक ॲग्रीमेंट. नॉक टू नॉक ॲग्रीमेंट तर नॉक टू नॉक ॲग्रीमेंट म्हणजे काय, समोरासमोर 2 वाहनांची धडक होणे. मग त्यासाठी सुद्धा एक करार केलेला असतो. विमा घेतलेल्या 2 मोटार वाहनांची टक्कर होऊन जर अपघात झाला आणि विमा कंपनीने एकमेकाविरुद्ध क्लेम निर्माण झाले, समजा 2 वाहनांची 2 वेगवेगळ्या विमा कंपनींकडे विमा असणार आहे,
त्याने त्याच्या विमा कंपनीकडे क्लेम केला किंवा या कंपनीकडे क्लेम केला, या दुसऱ्या विमेदाराने त्या दुसऱ्या कंपनीकडे क्लेम सादर केला, तर या ठिकाणी विमा कंपन्या, दोन्ही विमा कंपन्या काय आपापसात भांडत बसत नाहीत आणि कोर्ट कचेऱ्यासुद्धा करत बसत नाहीत. निष्काळजीपणा कोणाचा होता हे ठरवत न बसता आपापल्या विमेदारास त्या दोन्ही विमा कंपन्या नुकसानीची रक्कम भरून देत असतात. याला नॉक टू नॉक ॲग्रीमेंट असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने आज आपण मोटार विमा हा टॉपिक पूर्ण केलेला आहे. आज आपण इथंच थांबणार आहोत. धन्यवाद.